नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजचा जो व्हिडिओ आहे तो नवीन सिलेबसनुसार इयत्ता 7वी स्कॉलरशिप या ठिकाणी 6.3 हा स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलला नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करायचा आहे. ठीक आहे. चला, आता या अगोदर जर या चॅनलवरचे तुम्ही या अगोदर 6.1 6.2 हे जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, चला वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, प्रश्न पहिला सर्वांना या ठिकाणी दिसतोय. तर पहा, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला याही अगोदर सांगितलं की तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि 1 ते कमीत कमी 20 पर्यंत घन पाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे पाठ नसतील तर पाठ करून घ्या. ओके, चला आता प्रश्न पहा. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन या सर्वांची बेरीजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणती संख्या आहे असं विचारले आपल्याला. तर लक्षात घ्या, 1 चा घन 1च आहे, अधिकचं चिन्ह. 2 चा घन 8 आहे, अधिकचं चिन्ह. या ठिकाणी 3 चा घन 27 आहे, परत अधिकचं चिन्ह. त्यानंतर 4 चा घन 64 आहे, परत प्लस 5 चा घन 125. आणि या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे आपली 225 येणार आहे. आणि इथे विचारले बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते आहे. तर ही बेरीज आली आहे आणि ह्या 225चं आपल्याला काय काढायचंय, वर्गमूळ काढायचंय. तर 225चं वर्गमूळ निघणार आहे आपलं 15. म्हणजे 225 कितीचा वर्ग आहे, 15चा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, चला प्रश्न क्रमांक 2 पाहूया. आता पहा, 2 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला. इथे विचारले 1 ते 9 यामधील विषम संख्यांची बेरीजेतून समसंख्यांच्या बेरीजेचा वर्ग. आता नीट लक्षात घ्या, यामध्ये काय सांगितलंय, 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरीजेच्या वर्गातून समसंख्येच्या बेरीजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळेल. आता अगोदर काय करणार आपण, इथं लिहिणार 1 ते 9 पर्यंतचे विषम संख्यांची जी बेरीज आहे, विषम संख्यांच्या बेरीजेच्या वर्गातून विषम संख्यांची जी बेरीज आहे ती आपण इथं करायची आहे. आणि ह्याच्यातून वजा काय करायचं आहे, 1 ते 9 पर्यंतचे समसंख्या जे आहेत त्यांच्या बेरीजेचा वर्ग वजा केल्यास ह्याच्यातून व 9 ही संख्या वजा करायची आपल्याला, परत कोणत्या संख्येचा घन मिळेल. आता लक्ष द्या, 1 ते 9 पर्यंतच्या विषम संख्या लिहून घेऊया. 1 3 5 7 9. ओके, यांचा करायचा वर्ग आपल्याला. 9 1 10 5 20 25. ओके, 25चा वर्ग वजा या ठिकाणी लिहून घेऊया सम 2 4 6 आणि या ठिकाणी 8. ओके, आता ह्यांची जर बेरीज केली आपण तर ही बेरीज येणार आहे बघा 10 10 20. 20चा वर्ग होईल इथं. हे वजा 9 इकडं जशाच तसे. ओके, तर बा आता 25चा वर्ग करायचा आपल्याला. एकक स्थानी 5 आहेत, 25 लिहून घेऊया. इथं कोण आहे, 2. 2च्या पुढे कोण आहे, 3. म्हणजे 3 2 6. म्हणजे तुम्हाला एकक स्थानी 5 असल्यानंतर वर्ग कसा काढायचा, तर या ट्रिक्सने एकक स्थानचा जे 5 आहे त्याचे 25 लिहायचे आणि समोरचा जो अंक आहे किंवा 2 अंकी असतील तर त्याच्या पुढील अंकाने त्याला गुणायचं आणि या ठिकाणी लिहायचं. असं काढू शकतो आपण. वजाला वजा 20चा वर्ग 400 आणि यांची वजाबाकी केल्यास त्याच्यातून परत काय करायचे, 9 काय करायचे तर वजा करायचे. ओके, आता 625 मधून या ठिकाणी 400 जर आपण वजा केले, 625 मधून किती वजा करायचे आपल्याला, 400. तर किती राहणार आहेत, 200. या ठिकाणी 225. परत त्याच्यातून किती वजा करायचे, 9. ओके, 225 मधून 9 जर वजा केले तर 216 मिळेल. आणि हे उत्तर जे आहे तर केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळेल, म्हणजे ही जी संख्या आलेली ही कोणत्या संख्येचा घन आहे, तर ते आपलं उत्तर असणार आहे. तर हा 216 आहे 6चा घन. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 3. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरीजेचा घन व
या संख्येच्या विरुद्ध संख्येच्या बेरजेचा घन यांच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. ओके, तर लक्षात घ्या 1 ते 5 नैसर्गिक संख्यांची बेरीजेचा घन. आता 1 ते 5 संख्या 1 2 3 4 आणि 5. पहा आता 5 9 10 12 14 आणि 15 किती आलं 15. बेरीज किती आली 15. जर 15चा जर आपण घन केला तर 15चा घन किती आहे 3375. ओके, आणि आता काय सांगितलेले बेरजेचा घन व या संख्येच्या विरुद्ध संख्येच्या बेरजेचा घन. आता 1च्या विरुद्ध काय -1 अधिक 2च्या विरुद्ध -2 अधिक -3 अधिक -4 अधिक -5. म्हणजे या संख्येच्या विरुद्ध संख्या म्हणजे वजा संख्या असते. ओके, तर आता या सर्वांची जर बेरीज केली तर ती पण 15ची येणार आहे. पण 1 2 3 4 5 संख्या विषम क्रमाने आहेत, म्हणजे 5 आहेत. जर इथं संख्या 4 असते तर हे प्लस आलं असतं येणारं उत्तर, म्हणजे आलं उत्तर -15. ओके, तर आता याचा घन करायचा तर हा पण घन काय येणार आहे 3375. पण हा काय येणार आहे वजा काय येणार आहे ते एकदा सांगतो. समजा आता 1चा घन जर केला तर काय असतो 1च असतो. इथपर्यंत लक्षात आहे. जर -1चा घन केला आपण तर काय येत असतो -1. हे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. आता हे वजा काय येतो तर -1 गुणिले -1 गुणिले -1 बरोबर. आता हे बघा वजा वजा अधिक अधिक वजा येत असते, म्हणून या ठिकाणी हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथं. आणि आता काय विचारले घन यांच्यातील फरक विचारले, म्हणजे या दोघांची काय करायची आपल्याला फरक म्हणल्यावर वजाबाकी करायची असते. ओके, तर या दोन्हीची जर आपण वजाबाकी केली तर या ठिकाणी काय येणार आहे वजाबाकी तर 0. काय येणार आहे 0. लक्षात आलं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया. आता 4 नंबरच्या प्रश्नामध्ये या संख्येच्या घनमुळाच्या वर्गमुळाची बेरीज किती. आता हे 729 आहेत. अगोदर याचं घनमूळ काढूया आपण. किती येणार आहे 9. काय येणार आहे 9. आणि आता 64चे हे घनमूळ म्हणजे इथे या ठिकाणी 3 असं आपण लिहू शकतो याला. तर 64चं घनमूळ काय येणार आहे 4. आता यांच्या घनमुळाचे वर्गमूळ करायचे. परत यांच्या दोघांचे काय करायचे वर्गमूळ करायचे. 9चं वर्गमूळ 3 येईल. त्यानंतर 4चं वर्गमूळ काय येणार आहे 2 येणार आहे. ओके, घनमुळाच्या वर्गमुळाची बेरीज आता आलेली काय आहेत आपली 3 आणि 2 यांची बेरीज करायची. 3 अधिक 2 बरोबर 5. काय आलं उत्तर आपलं 5. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. आता पहा घनमूळ वर्गमूळ हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 1 ते 30 पर्यंत काय वर्ग आणि 1 ते 20 पर्यंत कमीत कमी घन पाठ असणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला पुढील प्रश्न आहे आपला, ही जी संख्या दिली वजा या संख्येचे घनमूळ पुढीलपैकी कोणते आहे आपल्याला असं विचारलेलं आहे. ओके, तर पहा 1चा घन 1 2चा 8 3चा 27. ओके, तर लक्षात घ्या आता आपल्याला ह्या घनमूळ काढायचे, म्हणजे या कुठल्या संख्येचा हा घन आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. तर वजा चिन्ह आल्यामुळे उत्तर वजाच येणार आहे. आणि ऑप्शन मध्ये जे प्लस आहेत ते ऑप्शन अगोदर आपण कॅन्सल करून टाकायचा. ओके, लक्षात आलं. तर आता 4913 हे कशाचा घन आहे. तर आपण समजा एकक स्थानच्या जर 1चा विचार केला तर हे ऑप्शन येणार नाही. काय येणार नाही, कारण 1 गुणिले 1 एकच येणार आहे, पुन्हा गुणिले 1 एकच येणार, ऑप्शनला हे कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर याचं काय होईल 3 त्रिक 9 9 त्रिक 27 एकक स्थानी काय येणार आहे 7, म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल होईल. -17 हे उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे घन पाठ असतील, घन
तर तुम्हाला या ठिकाणी हे काहीच पाहण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला लक्षात येते 17चा वर्ग 4313 आहे आणि हे वजा असल्यामुळे येणारं उत्तर वजा आहे. इतकं तुम्हाला करायचे पाठ. ओके, सर्वांनी पाठ करायचं, कारण परीक्षेत तुम्हाला असे प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नाची उत्तरं काढणं सोप्या पद्धतीने जाते. ओके, चलायचं पुढील प्रश्नाकडे. चला जाऊया. चला 6वा प्रश्न पहा. 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता आहे? आता 36च्या पुढील 15व्या विषम संख्येच्या, आता पहा ही 36 जी संख्या आहे ही कशी आहे? सम. ओके, आता याच्या पुढची जर पहिली सम संख्या काढायची, विषम काढायची आपल्याला, पहिली विषम काय येईल? 37. एक जर मिळवला तर पहिली काय झाली? पहिली विषम संख्या झाली. आपल्याला काढायची किती आहे? 15व्या. आता पहिली झाल्यानंतर किती विषम संख्या उरल्या आपल्या? आता 14. किती उरल्या हे लक्षात घ्या, 14. तर आता प्रत्येक विषम संख्या, आता समजा इथं तुम्हाला लिहिलं मी, काय लिहिलं? 3, 5, 7, 9, म्हणजे क्रमाने येणाऱ्या ज्या विषम संख्या त्याच्यात कितीचा फरक असतो? 2चा. आपल्याला काढायची किती? 14वी. म्हणजे काय लिहिणार आपण? 14 गुणिले 2 किती आलं? 28. आणि पहिली आपल्याला विषम संख्या कुठली मिळाली? 37. ओके, मग आपण त्याला असं लिहू शकतो, 37 प्लस 14 गुणिले 2 बरोबर उत्तर. आता 37 अधिक 28 बरोबर 1505 हातचा 1 येईल 65. काय आलं उत्तर आपलं? 65. विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता असेल? आता आपलं काय उत्तर आलेले? 65. मग आता आपल्याला काय करायचंय? 65चा घन आपल्याला या ठिकाणी काढायचा. ओके, तर 65चा घन आपण काढायचा. तर या 65चा घन किती असणार आहे आपला? 65चा घन, तर तो असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. किती असणार आहे? 2,74,625. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 65चा घन तुम्ही काढायचा गुणाकार करून. ठीक आहे, मी ऑलरेडी काढलेला आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेच्या घनातून, आता 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्यांच्या बेरीज करायची आणि त्यांचा घन करायचा आपल्याला. लक्षात घ्या. आता 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज करायची. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ओके, तर या सर्वांची जर बेरीज केली तर ती या ठिकाणी 155 येईल. किती येईल? 155. आणि 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरीजेचा घन वजा करायचा. आता आपल्याला काय करायचंय? हे झाले 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. तर किती? 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज पाठ असणं गरजेचं आहे आपल्याला, ती असते 55. ओके, आणि डायरेक्ट 11 ते 20 पर्यंत म्हणलं तर या दोघांची आपण बेरीज करू शकतो. आता हे आले आपले उत्तर. आता काय करायचंय पुढे? नैसर्गिक संख्येच्या बेरीजेचा घन वजा केल्यास आपल्याला काय उत्तर येईल? तर आता अगोदर आपण करणार 155चा घन, पुन्हा करणार 55चा घन आणि दोघांची वजाबाकी करणार. ओके, तर तुम्ही या ठिकाणी या दोघांचे घन काढून वजाबाकी करून घ्या. एकदा मी तुम्हाला हे 155चा घन डायरेक्ट सांगतो, तर लक्षात घ्या. तर तो आहे, इथे देतो खाली बाजूला, 37,23,875. ओके, आणि हे 55चा घन तो असणार आहे आपला 1,66,375. आणि या दोघांची काय करायची आपल्याला? फरक म्हणजे वजाबाकी करून घ्यायची. ओके,
तर ही वजाबाकी केल्याच्या नंतर उत्तर येणार आहे आपलं 3,35,57,500. किती येणार आहे आपलं उत्तर? येणार आहे, ऑप्शन लिहायची राहिली तिथं, 35,57,500 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, चला आता पहा, हे वर्ग हे घन तुम्ही ह्याचा काढून घ्या गुणाकार करून. ओके, वेळ जास्त लागेल यासाठी तुम्हाला हा घन काढून दाखवलं नाही. याची ट्रिक्सचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करूया. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8. 216, 512 या संख्यांच्या घनमुळाच्या लसावी व मसावीची जोडी कोणती? आता लक्षात घ्या, जिचे आपल्याला घनमूळ काढायचे. काय काढायचे? घनमूळ. तर कितीचा घन आहे हा? तर हे आपल्याला पाठ पाहिजे, 6चा आहे. कितीचा? 6चा. आणि या ठिकाणी जो 512, तर 512 कितीचा घन आहे? तर तो आहे बघा 8चा. कितीचा आहे? 8चा. ह्या दोन संख्या मिळाल्या आपल्याला. तर काय करायचे? लसावी व मसावीची जोडी पुढीलपैकी. या दोघांच्या लसावी मसावी आपल्याला काढता आलं पाहिजे. लक्षात घ्या, मी तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवतो. 6 आणि 8 एकदाच लसावी काढायचा या पद्धतीने. दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 2, 2 6, 2 8. ओके, तर पहा आता 3 आणि 4 ला भाग जाणारी सारखी संख्या नाहीये. म्हणजे ज्या संख्येने आता ह्या दोनने सारखे, ह्या दोन्हीलाही भाग गेला म्हणजे 2 काय आला आपला? मसावी. काय आला? मसावी. किती आला? 2. तर लसावी म्हणजे शेवटी 1 येईपर्यंत. आता एकदा 3 ने भाग द्या, 3 1 3, 4 ला 4 आणि एकदा 4 ने देऊ, 4 1 4. ओके, मसावी म्हणजे काय? लक्षात ठेवायचं, सामायिक अवयवांचा गुणाकार. हे सामायिक आहे दोन्हीला. आणि लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. हे लक्षात ठेवायचं. तर आता हे कडीचे सर्व म्हणजे लसावी असतो. 2 गुणिले 3 गुणिले 4. पहा, 2 6, 6 चौक 24. किती आला लसावी? 24. तर आपल्याला लसावी व मसावीची जोडी विचारली. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल? लसावी पाहावा लागणार आहे. कुठला आहे? 24. मग 24 सुरुवातीला इथं आहे 24 आणि 2. तर ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते. लक्षात येते? पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपला स्वाध्याय 6.3 मधील आहे. पहा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा. आणि जर कोणी तुमच्या ओळखीचे नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये रेकॉर्डेड कोर्स, त्यानंतर लाईव्ह कोर्स, त्यानंतर टेस्ट सिरीज सर्व काही उपलब्ध आहे. काही टेस्ट फ्री देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन आणि नवोदयची ऑनलाईन तयारी करण्यासाठी. ठीक आहे, चला आता आपण लास्टचा प्रश्न सोडून घेऊया. हा आता 9 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न विचारले आपल्याला 13 व 7 यांचा गुणाकार. मग आता आपण काय करू? अगोदर 13 गुणिले 7 करून घेऊ. तर 23 91 येईल. किती येईल? 91. गुणाकार हा कोणत्या दोन संख्येच्या घनांची बेरीज आहे? तर आता 91 हा जो गुणाकार आहे कोणत्या? आता जर 5चा घन जर केला तर तो येतो 125. तर हे 91 यायला पाहिजे. हे तर काढलाच नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही आपलं. ओके, दुसरा ऑप्शन घेऊ. 3चा घन 27, 4चा घन 64. दोघांची बेरीज करूया तर 9. तर इथं उत्तर आलेलं ऑप्शन क्रमांक 2. बाकीचे ऑप्शन आपल्याला चेक करण्याची गरज पडलेली नाही. ओके, तरी आपण या ठिकाणी 1चा घन 1 घेऊ, 5चा घन 125. तरी 91 येत नाहीत आणि इथं 125चा येतो म्हणजे हे पण येत नाही. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 6.3 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, इतरांनाही शेअर करायचं. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.